अचानक भाग 14वा. सकाळी सकाळी आवरून रजत नाश्त्याला खाली आला. नाश्ता आवरून तो हॉस्पिटलला जायला निघतो. तेवढ्यात आई त्याला हाका मारतात. रजत, श्वेताला आणायला कधी जाणार आहेस? अगं आई, तुम्ही जा ना. तो मुद्दामच बोलला. अरे तुलाच जावं लागेल. संध्याकाळी जा तिकडे तू. मी तिच्या बाबांना कळवते तू येतोयस ते. आणि आजची रात्र तिथे थांब, म्हणजे त्यांना बरं वाटेल. ओके मासाहेब. बरं निघू मी, मला उशीर होतोय. हो निघ. आजकाल रजत पहिल्यासारखा वागायला लागलाय ना, आई बोलतात. आई पहिल्यासारखा नाही, त्यापेक्षा जास्त खुश राहायला लागलाय असं मला वाटतं. हो ना अनुष्का वहिनी? रुही. बरोबर बोललीस. रजत भैयांनी खूप लवकर सावरलं स्वतःला. अनुष्का. चांगलंय. जेवढ्या लवकर आपण सगळे श्वेताला ऍक्सेप्ट करू तेवढं आपल्यासाठी चांगलंय. अनुष्का. एकंदरीत तुझं काय मत आहे श्वेताबद्दल? आई. मला मान्य आहे ती थोडी डिफरंट टाईपची मुलगी आहे, पण ती आपल्यात नक्कीच ऍडजस्ट होऊन जाईल असं मला तरी वाटतं. अनु. विजया, तुझं काय मत आहे? काकी. तुम्हाला तर माहितीच आहे, मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला काही ती फारशी आवडली नव्हती, पण मला वाटलं तेवढी ती वाईट नाही. म्हणजे तिचे आणि आपले विचार वेगळे आहेत तरीही. आई. ताईसाहेब, आत्यासाहेबांनी नाश्ता नाही केलाय. रामू काका. ठीक आहे, पाहते मी. विजयाताई. मी काय म्हणते, बघा तुम्हाला पटतंय का ते. श्वेता थोडी थोडी निवेदिता ताईंसारखी आहे असं तुम्हाला वाटत नाही का? ताई आधी श्वेतासारख्याच होत्या, एकदम बिनधास्त, एकदम डॅशिंग. विनया म्हणते. बरोबर बोलताय तुम्ही दीदी. विजया. तिला पाहिलं की असं वाटतं की मी जुन्या ताईला पाहतोय. विनयराव बोलतात. सगळे नाश्ता करून आवरून आपापल्या कामाला निघून जातात. रजत हॉस्पिटलला येऊन कामाला लागतो. काम आवरून तो श्वेताला कॉल करतो. रिंग वाजते, पण श्वेता कॉल रिसीव्ह करत नाही. काय झालं, हे कॉल का नाही उचलत आहे? बहुतेक कामात असेल. जरा वेळाने कॉल करतो असं म्हणून आपल्या कामाला रजत निघून जातो. संध्याकाळ झाली तरी हिचा काही कॉल येत नाही. आता मात्र त्याला खूप टेन्शन येतं. बाबांना कॉल करू का? नाही नको, उगाच ते टेन्शन मध्ये येतील. श्वेताच्या घरी. हद्द झाली हवं आता. तुमच्या लाडानं बिघडून गेली ही. एकतरी कॉल केलाय का सकाळपासून हिनं? उद्याच्या उद्या तिला तिच्या घरी सोडून या. आई. अरे हो, सांगायचंच राहिलं. रजतराव येणार आहेत श्वेताला न्यायला. विसरलोच मी सांगायला. बाबा. वाह, असे कसे हो तुम्ही? तर यायच्या आत तरी तुमची कन्यका येऊ दे म्हणजे झालं. आई. तेवढ्यात श्वेता घरात येते. काय झालं मा साहेब, आज आपला पारा एवढा का चढलाय? श्वेता. या या, आपलीच वाट पाहत होते. तू असताना मी सुखाने कशी काय जगू शकते? आई. अगं काहीही काय बोलतेस तू? मी ती कामाला गेली असं सांगितलेलं ना मी तुला. जा बेटा जा, फ्रेश होऊन ये, आपण सोबत कॉफी पिऊ. बाबा. श्वेता रूम मध्ये जायला निघते. थांब श्वेता, काय चालवलंयस तू? आधी असं वागायचीस तोपर्यंत ठीक होतं, पण आता तरी हे सगळं थांबायला नको का? त्या लोकांना कळलं तर काय होईल सांग? कसं वाटेल त्यांना? हे असं वेळी अवेळी येणं, न सांगता जाणं योग्य नाही हे. आधीच सईमुळे खूप मानसिक मनस्ताप झालाय आम्हाला. तू असं वागून आता अजून त्रास देणार आहेस का आम्हाला? आई. अगं बस बस, किती बोलशील तिला? बाबा. बोलू दे तिला बाबा. श्वेता डोळ्यात पाणी आणून बोलत होती. बोल आई तू. हे बघ, मला एवढंच बोलायचंय की तू तुझं वागणं सुधार. उगाच तुझ्या वागण्याचा त्यांना त्रास नको. आणि ही जी काही कामं करतेस ना ती आधी बंद कर. आई. आईच्या अशा बोलण्याचा तिला खूप त्रास होतो. असं काय वाईट काम करते ग मी? सांग ना. दुसऱ्याला मदत करणं हा गुन्हा आहे काही? अगं आज ती लोक ज्या स्थितीतून जात आहेत ती वेळ जर आपल्यावर आली तर. अगं नाही ग, नाहक निष्पाप जीवांना नको ती कामं करायला लागतात. त्यांचा छळ करतात. ह्याला विरोध करणं चुकीचं आहे का ग? अनाथ मुलांच्या मनावर प्रेमाची फुंकर घालणं ह्यात काय चुकीचं आहे सांग ना? श्वेता. ह्यात काही चूक नाही ग, पण त्यासाठी बाकीची माणसं आहेत ना. आणि आज तू कुठे गेलेलीस ते माहितीये मला. स्वतःच्या शरीराचं भांडवल करून इतर स्त्रियांच्या संसाराची वाट लावतात. त्यांना काय मदतीची गरज आहे सांग मला? आई. अगं आई, प्रत्येक स्त्री स्वतःहून नाही ग असं काम करत. परिस्थिती त्यांना तसं बनवते. मग त्यांना त्यातून बाहेर नको का ग काढायला? श्वेता. पाहिजे ना बाहेर काढायला,
पण त्यासाठी माझ्या मुलीच्या आयुष्याची मी होळी होऊ देणार नाही, समजलं? असं बोलून आई निघून जाते. श्वेता हताश होऊन रूममध्ये निघून जाते. बेडवर अंग टाकून ती झोपून जाते. खूप थकलेली होती ती, शरीराने आणि मनाने पण. बाहेर उभं राहून रजत हे सगळं ऐकत होता. आत गेलो तर बरोबर दिसणार नाही म्हणून तो 10 मिनिटांनी घरात गेला. त्याला पाहताच बाबा, अरे या ना रजतराव, बसा. अगं जावई बापू आलेत, पाणी आण. बाबा, आई पाणी घेऊन येते. कसे आहात? मी छान आहे, तुम्ही कशा आहात? रजत, मी पण छान, बसा तुम्ही, मी कॉफी करते. आणि त्या श्वेताला हाक मारून किचनमध्ये निघून जातात. तुम्ही फ्रेश होऊन घ्या, असं म्हणत ते त्याला श्वेताच्या रूमकडे घेऊन जातात. रजत दार उघडून आत जातो. पाहतो तर श्वेता शांतपणे झोपलेली असते. तिच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत असतो. तो अलगद तिच्या जवळ येतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. किती निरागस वाटते ही. आई किती बोलल्या हिला, पण तरी पण बिचारी त्यांच्याशी शांतपणे बोलत होती. तो अलगदपणे तिचा पोनी सोडतो. तशी ती झोपेतच एक हलकीशी स्माईल देते. तिच्या गालावरून हात फिरवून तो फ्रेश व्हायला निघून जातो. रजत फ्रेश होऊन बाहेर येतो. तेवढ्यात साहिल घरी येतो. अरे जिजू, तुम्ही कधी आलात? साहिल, आत्ताच आलो. रजत, आणि श्वेता कुठं आहे? साहिल, अरे झोपली ती. वाह, म्हणजे आमचा कुंभकर्ण पहुडलाय तर. दोघेही हसायला लागतात. थांबा, मी उठवतो, असं म्हणून साहिल तिला उठवायला निघून जातो. अगं उठ, किती झोपतेस, जिजू आलेत बघ. साहिल, हे गप हा, उगाच त्यांचं नाव घेऊन मला उठवू नकोस, उगाच त्रास देतो नुसता. श्वेता, हा मग आई आली की खा आता ओरडा. साहिल, असं म्हटल्यावर ती ताडकन उठते आणि फ्रेश व्हायला निघून जाते. बाहेर येऊन पाहते तर खरंच रजत आलेला असतो. तुम्ही कधी आलात? श्वेता, मगाशीच आलो. तो सकाळपासून कॉल करत होतो असं मुद्दामूनच बोलला नाही. तेवढ्यात आई सगळ्यांसाठी कॉफी घेऊन आली. सगळे कॉफी पीत निवांत बोलत बसतात. इकडे रजतला मात्र तिच्याशी बोलायचं होतं. तिचा पडलेला चेहरा त्याच्याने पाहवत नव्हता, पण सगळे असल्यामुळे त्याला बोलता येत नव्हतं. बरं तुम्ही आराम करा, जेवण झालं की मी बोलावते. श्वेता यांना रूममध्ये घेऊन जा, असं म्हणून आई किचनमध्ये काम करायला निघून जाते. दोघंही रूममध्ये येतात. श्वेता खूप शांत असते. चार्जिंगला लावलेला मोबाईल काढून ऑन करते. त्यात तिला रजतचे 25 मिस्ड कॉल दिसतात. ती पटकन मागे वळून बघते. रजत गॅलरीमध्ये उभं राहून चांदणं पाहत असतो. ती अलगद त्याच्या मागे जाऊन उभी राहते आणि त्याला हाक मारते. रजत, अरे तू आहेस का? बोल ना. एक विचारू? विचार ना. सकाळपासून तुम्ही मला खूप कॉल केलेत आणि मी उचलले नाही, तरी तुम्ही मला जराही काही बोलला नाही, असं का? श्वेता, मी तुला सकाळी कॉल केला तर तुझी आठवण आली म्हणून, पण तू उचलला नाहीस. मला वाटलं तू दमली असशील म्हणून आराम करत असशील, पण दुपारी पण तू कॉल रिसीव्ह केला नाहीस म्हणून मला काळजी वाटली. दुपारी बाबांना कॉल करणार होतो, पण म्हटलं ते बाहेर असतील आणि मी विचारलं तर परत काळजी करत बसतील. रजत, पण मग आता आलात तरी पण काहीच बोलला नाही. श्वेता, कारण मी आईचं आणि तुझं बोलणं ऐकलं होतं आणि परत तुला तेच विचारून मला हर्ट करायचं नव्हतं. रजत, काय झालं? नाराज का होतेस? मी तुला काहीच बोललो नाही आणि बोलणारही नाही, फक्त काळजी वाटली तुझी, आणि आईलाही तुझी काळजीपोट रिपीट, आणि आईही तुला काळजीपोटीच बोलतात. रजत, काय झालं? असा चेहरा का केलास? श्वेता, काही नाही, चला जेवून घेऊया, असं म्हणून ती जायला निघते. तेवढ्यात रजत तिचा हात पकडतो. सांगणार नाहीस मला? रजत, असं काही नाहीये हो, काहीच नाहीये, मग काय सांगू? श्वेता, मी तुझं कोणीच नाहीये का? रजत, ती पटकन वळून त्याच्या ओठांवर बोट ठेवते. प्लीज परत असं बोलू नका. आपल्यात काय नातं आहे ते माहीत नाही, पण काही नातीही आपण कुठल्याही शब्दात मांडू शकत नाही. श्वेता, हो ना, मग प्लीज सांग ना माझ्यासाठी. रजत, सांगेन जेवल्यावर. श्वेता, नक्की? हो नक्की. बाय द वे, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. व्हॉट? येस, पण मी तुला आत्ता देणार नाही. रजत, मग कधी देणार आणि काय आहे? ती खूप एक्सायटेड होऊन विचारते. ते एक सरप्राईज आहे. प्लीज 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 दाखवा ना. नोप, देईन तेव्हा कळेल. रजत, बोलतच ते दोघं जेवायला निघून जातात. रजत आला म्हणून आईने आज जेवणाचा मस्त बेत केला होता. वडे, मटण, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, भाकरी.
सगळे रजतच्या आवडीचं जेवण होतं. सगळ्यांनी गप्पा मारत मस्त जेवण केलं. श्वेताने आईला आवरायला मदत केली. तोपर्यंत रजत बाबा आणि साहिलशी गप्पा मारत बसला होता. सगळे आवरून झोपायला निघून गेले. रजत मस्तपैकी गॅलरीत बसला होता. त्याने आईला कॉल करून सकाळी येतो असं कळवलं. श्वेता, बॅग पॅक करून ठेव, सकाळी आपण निघूया. रजत. पण श्वेताचं रजतच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. ती विचार करत बसली होती. श्वेता, श्वेता, अगं काय झालं, बोल ना. रजत. काही नाही, असंच. श्वेता. रजत तिचा हात धरून तिला बाहेर गॅलरीमध्ये घेऊन आला. तू काहीतरी सांगणार होतीस ना. रजत. कुठे काय, काहीच नाही. मगाशी मी सहजच बोलले. श्वेता. माझ्यावर विश्वास नाहीये का. रजत. असं का बोलता. श्वेता. मग सांग ना. रजत. सांगेन मी, पण मला प्रॉमिस करा की तुम्ही कोणाला काहीही सांगणार नाही. श्वेता. ओके बाबा, प्रॉमिस. रजत. आईबाबांच्या लग्नानंतर 5 वर्षांनी सई आणि साहिलचा जन्म झाला. दोघंही आईबाबांचे खूप लाडके आहेत. माझ्या जन्माच्या वेळेस दीदी हॉस्पिटलमध्ये पाय घसरून पडली आणि ती बेशुद्ध झाली. तिच्या डोक्याला लागल्यामुळे ती कोमात गेली. 3 महिने दीदी कोमात होती. आईला असं वाटलं की माझ्या पायगुणामुळे हे सगळं झालं. तेव्हापासून आई माझ्याशी जास्त बोलत नाही. दीदीवर तिचा खूप जीव आहे. दीदीला पण असंच वाटायचं की माझ्यामुळे ती पडली. दीदी स्टडीमध्ये खूप हुशार होती आणि दिसायला एकदम सुंदर. त्यामुळे आपसुकच सगळ्यांचा ओढा तिच्याकडे होता. मी खूप एकटी पडले होते. फक्त बाबा होता ज्यानं मला कधीच अंतर दिलं नाही, खूप समजून घेतलं. पण आईने मात्र मला कधीच जवळ केलं नाही. मला खूप वाईट वाटायचं. हळूहळू आता वाईट वाटणं पण कमी झालंय. सगळ्यांसमोर ती असं दाखवते की तिचं माझ्यावर प्रेम आहे. मला खूप भारी वाटतं तेव्हा. असं वाटतं कायम लोकांमध्येच राहावं, म्हणजे आई माझ्याशी चांगली वागेल. असं बोलून तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. रजत अलगद तिचे अश्रू पुसतो. सॉरी पिल्लू, माझ्यामुळे तुला त्रास झाला ना. नाही हो, मला सवय आहे, फक्त मी कोणाला दाखवत नाही. श्वेता. एक विचारू. रजत. विचारा ना. श्वेता. तू लग्नाला कशी काय तयार झालीस. रजत. बाबासाठी. त्याचे उपकार मी आजन्मात नाही फेडू शकत आणि माझ्या बाबाच्या इब्रतीला धक्का लावलेला मला चालणार नाही. श्वेता. पण तुम्ही कसे काय तयार झालात. आय मीन दीदी तुम्हाला खूप आवडलेली आणि मी काही दीदी एवढी सुंदर वगैरे नाही आहे. श्वेता. पीजे नको मारू. तुला कोणी सांगितलं की तू सुंदर नाही. तू खूप ब्युटिफुल आहेस, एकदम सुंदर. परवा पिंक साडीमध्ये तर एकदम गॉर्जियस दिसत होतीस. एवढी सुंदर की कुणीही तुझ्या प्रेमात पडावं. रजत. काहीही बोलता तुम्ही. श्वेता. असं बोलत तो नजर दुसरीकडे फिरवतो आणि गालातल्या गालात हसत हळूच बोलतोय, जसं मी तुझ्या प्रेमात पडलोय. काही बोललात का. श्वेता. नाही ग. आणि राहिला प्रश्न की मी कसं काय तयार झालो, तर मीही माझ्या फॅमिलीसाठीच तयार झालो. रजत. वाईफचं माहीत नाही, पण मला मैत्रीण मात्र एकदम बेस्ट मिळाली. आणि अजून एक, माणसाची सुंदरता त्याच्या दिसण्यासोबत त्याच्या विचारातही असते. कळलं का. रजत. हो. आणि राहिला प्रश्न आईच्या वागण्याचा, तर त्याचा त्रास करून घेऊ नको. एक सांगू. रजत. सांगा ना. श्वेता. मला माहितीये तुला तुझी प्रॅक्टिस जॉईन करायची आहे, पण प्लीज मला थोडा वेळ दे घरातल्यांना समजावून सांगायला. आय प्रॉमिस आपण लवकरच तुझ्या कामाचं पाहू आणि तू तुझी बाकीची कामं पण करू शकशील हेही पाहू. रादर आपण दोघंही ती कामं करू, तुझी इच्छा असेल तर. रजत. खरंच. तुम्ही तर मला एकदम सरप्राईज केलं. श्वेता. पण त्यासाठी माझं ऐकावं लागेल. रजत. मी सगळं ऐकेन. श्वेता. अगं आधी काय ते तरी विचार. आय नो तुम्ही मला काहीच चुकीचं सांगणार नाही. जेवढे दिवस तू घरात असशील तेवढे दिवस तू तुझा सगळा वेळ घरातल्यांना दे. खूप प्रेम देतील ते तुला, इतकं की तुला सांभाळता येणार नाही. आणि दुसरं म्हणजे तुला जर तुझं काम असंच सुरू ठेवायचं असेल तर घरच्यांना थोडं बदलावं लागेल आणि त्यांची विचारसरणी बदलायची असेल तर तुला त्यांना प्रेमानं जिंकावं लागेल. हळुवारपणे त्यांच्यात बदल घडवून आणायला लागेल आणि त्यासाठी सगळ्यात आधी तुला माणसात आणावं लागेल. कारण जर ती माणसात आली तर तिची तुला खूप मदत होईल आणि तिच्यामुळे बाकीचेही स्वतःला थोडं थोडं बदलतील. रजत. किती विचार करताय तुम्ही माझा. थँक्यू सो मच. मी माझ्या कामासाठी नाही, पण माझं कर्तव्य म्हणून नक्कीच तसा प्रयत्न करेन.
श्वेता, दॅट्स लाईक माय गुड गर्ल. बाय द वे, माझं सरप्राईज कुठे आहे? अरे हो, 1 मिनिट, तू आधी डोळे बंद कर, मग दाखवतो. श्वेता डोळे बंद करून घेते. रजत तिच्यासमोर एक चौकोनी बॉक्स उघडून ठेवतो. उघड डोळे आता. श्वेता डोळे उघडून पाहते तर त्यात एक गोल्डन चेन असते आणि चेनमध्ये एक पेंडंट होतं. वाव, किती मस्त आहे. स्पेशली पेंडंट, कारण त्यात दोघांच्या नावाची इनिशियल्स होती. काय मस्त आहे हो. R फॉर रजत आणि S फॉर श्वेता. प्लीज मला घाला ना. श्वेता. रजत तिच्या गळ्यात ती चेन घालतो आणि म्हणतो, खूप छान दिसते तुला. तुझ्यामुळे त्या पेंडंटला शोभा आलीये. तिच्या डोळ्यात पाणी आलं. काय ग, तू आता का डोळ्यात पाणी आलं? श्वेता. असंच, माणसाला आनंद झाला की पण डोळ्यातून पाणी येतं. श्वेता. हो का, हे माहीत नव्हतं हा. रजत. थँक्स रजत. वेलकम डिअर. चल झोपूया का आता? उद्या सकाळी जायचं आहे ना? दोघेही झोपायला निघून जातात.